माझी एवढीच विनंती आहे सरकारला की जेव्हा केव्हा आम्ही तुमच्याकडे वेळ मागतो तेव्हा ती वेळ तुम्ही आम्हाला द्यावी. जेव्हा जेव्हा आम्हाला कुणीही अपशब्द बोलले किंवा हे ते मी झेलू शकले, ते वार मी झेलू शकले. मी सहनशक्ती दाखवली तिकडे. आई कधी माझ्या वडिलांबरोबर भांडायची तेव्हा मी तिला म्हणायचे, तू का विचारतेस ते जेवले का ते त्यांचं ते बघून घेतील. तर म्हणे, अगं वर्षा असं नसतं, मला बघायलाच पाहिजे, मला नाही तर चैन कसं पडणार. आणि मला आज त्या भावना समजतात. मी शाश्वत आहे आणि तुम्ही मला सगळ्यांनी शाश्वत ठेवलंय, मीडियाने म्हणा किंवा जनता जनार्दननी, याचा मला आनंद आहे. नैनों में बदरा छाए, नैनों में बदरा छाए, बिजुरी सी चमके हाय, ऐसे में बलम मोहे गरवा लगा ले, नैनों में बदरा छाए. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज विशेष गप्पा करायच्या आहेत आणि त्यासाठी आमच्या ऑफिसमध्ये आहेत सुपरस्टार वर्षा उसगावकर. नमस्कार. नमस्कार. आपण आता बघा, नवीन सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे. हो, बरोबर आहे. एक व्यक्ती म्हणून आणि एक अभिनेत्री म्हणून काय अपेक्षा आहेत? खरं म्हणजे व्यक्तीपेक्षा एक कलाकार म्हणूनच अपेक्षा आहेत. कारण मला असं वाटतं की सरकार म्हणजे राजाश्रय. येस. कारण पूर्वी सुद्धा आपण बघतो की राजा महाराजा होते, संस्थानं होती मोठी, आणि तिथे कलाकारांना ते खूप आश्रय द्यायचे, त्यांचा मोठा सन्मान करायचे. गायक म्हणा, नर्तक म्हणा, अभिनय करणारे म्हणा, त्यांना सगळ्यांना राजाश्रय होता. त्यांना बिदागी सुद्धा चांगली द्यायचे राजा महाराजा. आता त्या जागी सरकार आले तर साहजिकच सरकारकडनं सुद्धा आभाळाची नाही अपेक्षा करू शकत, पण चंद्र तारे वगैरे तसं पण नाही, पण निदान त्यांची मेहर नजर असावी आणि असायला पाहिजे. कारण कसं आहे, मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. आणि दुसरं म्हणजे नाट्यसृष्टी म्हणा किंवा सिनेमासृष्टी, विशेषतः मराठी चित्रपटसृष्टी ही मुंबईमध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं जे सरकार आहे त्यांच्याकडनं आमच्या अपेक्षा आहेत. चित्रपट अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळावर मी निवडून आले आणि त्यात मी सदस्य आहे अजूनही. अर्थात आता नवीन कार्यकारिणी येणार आहे आणि जेव्हा इलेक्शन होणार तेव्हा, पण तोपर्यंत मी आहे सध्या. त्या दृष्टीने बरेच जे मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याशी भेटीगाठी झाल्या गेल्या 7-8 वर्षात. माझी एवढीच विनंती आहे सरकारला की जेव्हा केव्हा आम्ही तुमच्याकडे वेळ मागतो तेव्हा ती वेळ तुम्ही आम्हाला द्यावी. आणि दुसरं म्हणजे मुख्यमंत्री खूप व्यस्त असतात, त्यांचं शेड्यूल खूपच व्यस्त असतं. त्यांच्या डोक्यात महाराष्ट्र असतो ना पूर्ण. बरोबर आहे. फक्त फिल्म इंडस्ट्री कशी असेल किंवा फक्त नाट्यसृष्टी कशी असेल, पण तरीही मी असं म्हणेन की त्यांच्या टीमला किंवा त्यांचे जे सचिव आहेत त्यांनी आमचे प्रॉब्लेम्स किंवा समस्या समजून घ्याव्यात आणि त्यांनी मग त्या आपल्या बॉसना किंवा जे मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांना हे समजावून सांगावं. आता मागे बघा, जेव्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा मी येतोय तुमच्याकडे असं म्हणून त्यांनी अख्ख्या सिनेमा सृष्टीला बोलावलं. हे पहिल्यांदा झालं आणि त्यांनी जवळजवळ 2 वर्ष झाली मला वाटतं त्या गोष्टीला. आणि तेव्हा मला इतका आनंद झाला, मलाच नाही, सगळ्या कलाकारांना, निर्मात्यांना, दिग्दर्शकांना, आणि सगळ्यांनी कळकळीने आपापले प्रॉब्लेम्स मांडले. तर मला हे सांगायचं आहे मराठी म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारला की विशेषतः फिल्म इंडस्ट्री आणि फिल्म सिटीवर त्यांची मेहर नजर असायला हवी आणि ती कधीही हटता कामा नये. मुख्य म्हणजे कलाकारांना तिथे 24 तास बसची सुविधा हवी. हे मागेही मी सांगितलं होतं, कारण तिथे बिबटे असतात. मी फिल्म सिटीमध्ये जवळजवळ गेली 4-5 वर्ष कंटिन्यूस काम केलेलं आहे. त्यामुळे मला माहिती आहे की तिथे बिबटे असतात, की तिथे रानडुकरांचे कळप येतात, अजगर असतात, साप असतात. तर 7 नंतर काहीही खरं नाही.
त्यामुळे कुठल्याही आम कलाकाराला ज्यांच्याकडे गाड्या नाहीयेत त्यांच्यासाठी ही बस सेवा हवीच. आता तुम्ही विचारलं म्हणून एवढं सगळं सांगते, बरोबर आहे. त्यामुळे थोडीशी वेळ त्याच्यासाठी घेणं आवश्यक आहे. आता बस सेवा हवी, नंतर तिथे एक ॲम्ब्युलन्स हवी. आता कुणाला एखाद्या कलाकाराला हार्ट अटॅक आला किंवा काहीतरी एक इमर्जन्सी अशी सिच्युएशन आली, तेव्हा त्याला जीव गमावता कधी कधी जीव गमवायला लागतो. जर योग्य वेळेला तुम्हाला फर्स्ट एड मिळाली नाही तर मला वाटतं अशा वेळेला हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत तो रिवाईव्ह व्हायला हवा. तो किंवा ती कुणीही असेल, तो दिग्दर्शक असू शकतो, एखादा कलाकार असू शकतो, मोठा कलाकार, लहान कलाकार, तर हे तत्परतेने व्हायला हवं. बरोबर. तर अशासाठी सरकारने निश्चित प्रयत्न करावे, कारण ह्या अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत. तसंच फिल्म सिटीचे रस्ते चांगले व्हायला पाहिजे आणि ते चांगले झाले. एकनाथजींना मी सांगितलं आणि तेव्हा ते म्हणाले हे होण्यासारखं आहे, आणि नंतर त्याच्यावर काम सुरू झालं आणि आता बऱ्यापैकी चांगले रस्ते आहेत. पण तिथे अशी रिमोट ठिकाणं आहेत, आता हेलिपॅड आहे, लेक आहे, बरीच ठिकाणं आहेत. कारण फिल्म जी सिटी आहे ती फार म्हणजे 400 एकरमध्ये, पण ती बसली आहे मला वाटतं 200 एकरमध्ये. पण त्या 200 एकरमध्ये सुद्धा रिमोट ठिकाणं आहेत, अगदी जिथे जायला भीती वाटते 7 वाजल्यानंतर. म्हणजे आम्हाला सुद्धा समजा ड्रायव्हर नसेल तर एकट्या कलाकाराला गाडी सुद्धा घेऊन जायला भीती वाटते. तसंच पावसाळ्यात बिचाऱ्यांना, कलाकारांना खूप समस्यांना सामोरं जावं लागतं. तर मला वाटतं त्याच्याकडे विशेषतः महाराष्ट्र सरकारचं लक्ष पाहिजे फिल्म सिटीवर. आणि दुसरं म्हणजे जे कलाकार 60 वर्षांच्या वर आहेत, जे ज्युनियर आर्टिस्ट आहेत किंवा जे कॅरेक्टर आर्टिस्ट आहेत, त्यांना पेन्शन जे सुरू केलेलं आहे त्याच्याबद्दल थोडीशी तत्परता दाखवावी सरकारने, की लवकरात लवकर ते जेव्हा आम्ही तुम्हाला अप्रोच करतो त्यांच्या वतीने, तेव्हा ते चाललंय आपलं, फाईल चालली असं न होता, म्हणजे ते असं होतच असं नाही मला म्हणायचं, पण असं होता कामा नये. त्याच्यावर थोडीशी तत्परता दाखवावी. तर ह्या सगळ्या माझ्या अपेक्षा आहेत. माझ्या स्वतःसाठी म्हणाल तर मला स्वतःसाठी देवाच्या कृपेने काही नको आहे, आणि ती वेळ कधी माझ्यावर येऊ नये. फक्त हे आम कलाकारांसाठीच मागणं असेल माझं जे काही आहे ते. म्हणजे ज्युनियर आर्टिस्ट आले, तंत्रज्ञ आले, कामगार आले, सगळ्यांसाठी सगळे झाले. त्यांच्या सगळ्यांसाठी मी मागते सरकारकडे की त्यांच्यावर तुमची मेहर नजर असावी. आता फिल्म सिटीचा विषय निघाला म्हणून एकदा वाघाचा अनुभव घेतला होता. हो, अगदी म्हणजे सुरुवातीलाच माझ्या करिअरच्या. तेव्हा काय झालं, महाभारतचं पूर्ण शूटिंग फिल्म सिटीमध्ये असायचं, आणि ते सुद्धा एसी फ्लोअरवर. आता एसी फ्लोअर हा आम गोष्ट आहे, फार फार रेअर होतं, म्हणजे नसायचंच. म्हणजे ती एक, आणि खरं म्हणजे गरज भासायची नाही. पण आता ह्या सगळ्या पोल्युशनमुळे आणि सगळ्या गोष्टींमुळे आणि ऑक्सिजन नसल्यामुळे हवेत तेवढा, त्यामुळे एसीची गरज भासते. त्यामुळे प्रत्येक फ्लोर हा मराठी सिरियल असो किंवा हिंदी सिरियल असो किंवा सिनेमा असो, तिथे एसी फ्लोर असतोच. पण त्या काळात एसी फ्लोर ही मोठी गोष्ट होती. आणि एकदा मी माझं शूटिंग आटपून का डबिंग आटपून, मला वाटतं तेव्हा डबिंग व्हायचं महाभारतचं, आणि तेव्हा ते आटपून मी घरी जात होते. ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि रात्री 2 वाजले होते रात्रीचे. आणि तेव्हा कसं एकच गेट होतं फिल्म सिटीला, आणि ते दुसरं गेट जे आता आहे ते नव्हतं. आणि आम्ही निघालो त्या मेन गेटवरून, आणि अचानक ड्रायव्हर मला म्हणाला, वाघ बघा मॅडम, वाघ बघा. म्हटलं काय? आणि 2 वाजले होते रात्रीचे, शहाराला अंगावर माझ्या. आणि त्याची ती अशी एक चाल असते ना वाघाची, ती बिबट्यांची, अशी अशी अशी, आणि तो असा पळत गेला. असा थोडंसं अंतर होतं, पण तरी सुद्धा अरे बाप रे, ह्यांनी जर झेप घेतली असती माझ्या गाडीवर तर, असा विचार आलाच. तर तो पहिल्यांदा बिबट्याचा अनुभव तिथे घेतला, आणि अगदी माझ्या सुरुवातीच्या काळात. आणि त्यानंतर एकदा मला असं वाटतं की सत्यवान सावित्री म्हणून एक सिरियल केली मी. ते आता हयात नाहीये दिग्दर्शक, ते त्यांचं मी आता त्यांचं नाव विसरले. तर ते करून अमन वर्मा होते माझ्याबरोबर. ते करून अगदी 10च वाजले होते. मी निघाले आणि असा तो क्रॉस झाला, इतक्या जवळून एक वाघ आम्हाला. बापरे, म्हटलं 10च वाजलेत, आणि एवढ्यात त्याची सफर सुरू झाली. पण तर, आणि त्याच्यानंतर गेली 4-5 वर्ष सुख म्हणजे नक्की काय असतं मी तिथेच करते. त्यामुळे वाघ दिसला, रानडुकराचे थवे दिसले, अजगर तर असा जातो. आणि आमच्या सेटवर तर त्यांनी घरच केलं होतं एका सापाने. त्यांच्या आणि आमच्या सेटवर येऊन तो झोपायचा बिबट्या.
अनेक दिवस. हो, त्यामुळे आम्ही मग त्याला सोडून जायचो वगैरे. त्यामुळे त्याच्या तो तुम्हाला जाग देत होता की तो स्वतः झोपत होता? हो, स्वतः येऊन झोपत होता तिथे. त्यामुळे त्यांनी वन खात्याने मग त्यांचे कॅमेरे लावले वगैरे, तर त्याच्या अनेक पोझेस वगैरे तिथे आल्या. तो मस्त इथे मांजरीसारखा वगैरे ते कसे असे झोपतात, आळस देतात, तसा तो एकदम विसावला होता तिकडे. असाल. बरं, पहिला सुरुवातीला आपण सरकारचा विषय काढला, बरोबर आहे? हो. कधी राजकारणात जावं असं नाही वाटलं? म्हणजे राजकारण तर लहानपणापासून पाहिलंय गोव्यातलं. अगदी. माझे वडील स्वर्गीय अच्युतराव उसगावकर हा. हे गोव्याच्या स्वातंत्र्य काळापासून, म्हणजे स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून ते सभापती झाले आणि त्याच्यानंतर त्यांची यशस्वी घोडदौड आहे आपल्या राजकारणामध्ये गोव्याच्या. आणि ते राजकारणातलं एक चांगलं नाव आहे माझे वडील म्हणजे. अर्थात त्यावेळेला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे ते लीडर होते मोठे. आणि जेव्हा स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांचं निधन झालं त्यावेळेला सिटिंग CM म्हणून लगेच त्यांचं नाव आलं, सगळ्यात सिनियर मोस्ट असल्या कारणाने. पण त्यांनी स्वर्गीय शशिकलाताई काकोडकर यांनाच CM करावं अशी विनंती केली. आणि त्यामुळे माझे वडील CM झाले नाहीत त्यावेळेला. पण एक चांगली पार्श्वभूमी आहे राजकारणाची. आणि तेव्हा जरी वय लहान असलं तरी सुद्धा ती ये जा असायची, उठबस असायची मोठमोठ्या नेत्यांची. एकदा इंदिरा गांधी आल्या होत्या, स्वर्गीय इंदिरा गांधी, आणि त्यांना विमानतळावर रिसीव्ह करायला माझे वडील घेऊन गेले होते मला. आणि त्यांनी माझ्या गालावरनं असा हात फिरवला. तो त्यांचा हात अजूनही मला आठवतो, तो स्पर्श. आणि मला असं वाटलं, वा, इंदिरा गांधींनी माझे गाल पकडले आणि मला इतकं छान असं केलं, असं पाठीवर माझ्या अशी शाबासकीची थाप वगैरे. त्यामुळे राजकारण खरं म्हणजे मला माझी जर इच्छा असती तर मी येऊ शकले असते. पण अजूनपर्यंत इच्छा नाही का असं नाही, पण कधीतरी राजकारणात येईन का हेही मला माहिती नाहीये. पण माझं सगळं लक्ष जे आहे, मला असं वाटतं की फिल्म इंडस्ट्री जी आहे ती एक कमिटेड असा प्रकार आहे की एक कलाकार म्हणून आपण आपली कमिटमेंट हवी, पूर्ण लक्ष हवं. तसे बरेच कलाकार आहेत. आता हेमा मालिनी आहेत किंवा साऊथचे अनेक कलाकार, चिरंजीवी आहेत. ते आपला करिअर सांभाळून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतात. कुठल्या पक्षाची ऑफर नाही का आली? मी नावं नाही घेत, पण बऱ्याच पक्षांची ऑफर आली. गोव्यामधून उभं राहा, महाराष्ट्रातून उभं राहा वगैरे असं. पण आजपर्यंत ते धाडस नाही केलं. ते धाडसच आहे. कारण कसं आहे, आजच्या काळात राजकारणात यायचं म्हणजे इतकं सोपं नाहीये. पूर्वी पण नव्हतं, पण आज कसं आहे, जमाना वेगळा आहे. आज बरंच डिमांडिंग आहे हे क्षेत्र. कारण आता सोशल मीडिया तेवढा ॲक्टिव्ह आहे. तुम्हाला प्रत्येक ह्याला तुम्ही उत्तर द्यावं लागतं, तुम्हाला तत्पर असावं लागतं. आणि मला असं वाटतं की जर राजकारणात मी गेले तर पूर्ण वेळ मला राजकारणाला द्यायला आवडेल. कारण शेवटी ते समाजकारण आहे आणि माझ्या वडिलांचा वारसा मला आहे आणि समाजासाठीच मी काम करेन. तर मला असं वाटतं दोन ठिकाणी एका दगडावर, म्हणजे दोन दगडांवर पाय ठेवणं माझ्यासाठी जरा मुश्किल आहे. तर बघू, माझ्या जर नशिबात ते असेल तर कधीतरी मी राजकारणात येईन किंवा येणार नाही, ते काळच ठरवेल. बरं, आता अलीकडे दोन गोष्टी घडल्या. एक म्हणजे बिग बॉस. हो हो. काय अनुभव? तो अनुभव मला बरेच जण विचारतात की बिग बॉस मधला अनुभव काय होता. तर एका शब्दात सांगायचं तर फार एकाकी असा अनुभव होता. अच्छा. फार एकाकी. पण माणसांमध्ये वावरणं आवडतं अशी व्यक्ती एकाकी? हो, कारण तिकडची जी माणसं असतात ती एक वेगवेगळे व्यक्तिमत्व असतात त्यांची. आणि एवढी सगळी 16 व्यक्तिमत्व तुम्ही जेव्हा एका छताखाली येता तेव्हा नाही म्हटलं तरी भांड्याला भांडं लागतंच. आणि मला बाहेरून असं वाटायचं की भांड्याला भांडं का लागायला पाहिजे, पण ते लागतं. आणि ते का लागतं, कसं लागतं, तर त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. एक तर तिथे टास्क दिलेले असतात. टास्क म्हणजे कार्य दिलेलं असतं तुम्हाला एक विशिष्ट, आणि ते विशिष्ट कार्य म्हणजे स्पोर्ट्सचं असू शकतं, ते धाडसाचं असू शकतं. त्याच्यामध्ये मारामाऱ्या होतात, शारीरिक शाब्दिक होतातच, आणि त्याचे आघात शरीरावर होतात, मनावर सुद्धा होतात. आणि त्यामुळे थोडंसं भांड्याला भांडं लागतं आणि बऱ्यापैकी लागतं. आणि त्यामुळे भांडण म्हणजे ते एका ह्याच्यापर्यंत पोचतं, म्हणजे क्लायमॅक्सवर जातं मोठमोठ्याने. आणि कोणीही तिथे आवाजावर कंट्रोल करत नाही. ते सगळे कुणीही तुम्हाला काहीही बोलू शकतं. तुम्ही कोण आहात, तुम्हाला अमुक एक दर्जा आहे, हे आहे, ते आहे, ते नाही चालत. तिथे एक माणूस, एक व्यक्ती म्हणून तुम्हाला बघितलं जातं. त्यामुळे तुम्ही कोण स्वतःला समजता, नाही समजू शकत तुम्ही कुणीच स्वतःला.
तुम्ही कोरी पाटी घेऊन तिथे जावं लागतं आणि हे कोरी पाटी करणं सोपं नसतं नक्की प्रत्येक माणसाला. पण ती मी केली आणि मला केदारजी शिंदे म्हणाले तुम्ही कोरी पाटी करा आणि जा. त्यांचं हे वाक्य माझ्या मनावर कुठेतरी बिंबलं. मी म्हटलं अहो ती कशी करायची हो कोरी पाटी, पण मी केली. अक्षरशः मी स्वतःला काहीच समजले नाही तिकडे. जेव्हा जेव्हा मला कुणीही अपशब्द बोलले किंवा हे ते मी झेलू शकले, ते वार मी झेलू शकले. मी सहनशक्ती दाखवली तिकडे. काही जणांना असं वाटलं बाहेर आल्यानं तुम्ही कडाडून का नाही भांडलात, पण मला भांडावंसं वाटलं नाही कारण ते मी लागूनच घेतलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण ते सगळे माझ्यापेक्षा खूप लहान होते. एक्झॅक्टली. आणि दुसरं म्हणजे तिथे नॉमिनेशन टास्क असतो. नॉमिनेट करायचं म्हणजे काय तर घराबाहेर जाण्यासाठी तुम्ही कुणाचं तरी नाव घ्यायचं असतं. म्हणजे आता समजा अमुक अमुक व्यक्ती आहात, तुम्ही आहात XYZ, हा माणूस योग्य नाहीये घरात राहण्याच्या. तर तो का योग्य नाहीये तर त्याच्या तोंडावर सांगायचा हा असा आहे तसा आहे तसा आहे, त्याच्यासाठी हा योग्य नाहीये, ह्याचा स्वतःचं मतच नाही, हा कमकुवत मनाचा आहे, हा असाच आहे तो तसा. मग त्याच्यानंतर ते विचारायला येतात आपल्याला का तुम्ही असं मला म्हणालात, का तुम्हाला मी कमकुवत मनाचा वाटलो. त्याच्यावरनं एक भांडण सुरू होतं. त्यामुळे भांडण हे तिकडे रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग असं बिग बॉसमध्ये असतं. त्यामुळे तुम्ही म्हणालात की मी एकाकी का, तर एकाकी अशासाठी होते की कुणाबरोबरही माझी तशी मैत्री झाली नाही बिग बॉसमध्ये, किंवा माझ्याबरोबर कोणतरी माझा साथीदार होता माझ्या वतीने भांडणारा, माझं कोणतरी एक शस्त्र होतं, असं झालं नाही. माझं शस्त्र मीच होते, मलाच माझ्यासाठी बोलावं लागलं. माझा वकील मीच होते. काही बरेच होते इनमेट्स, त्यांचे वकील होते स्वतःचे. म्हणजे आपला ग्रुप केला होता. हा ग्रुप केला होता आणि मी ग्रुपमध्ये असून नसल्यासारखी होते. त्यामुळे माझा अनुभव फार एकाकी होता. पण तरीही मी असं म्हणेन की बिग बॉसचा हा जो अनुभव आहे तो लक्षात ठेवण्याजोगा आहे आणि माझ्यासाठी एक काय म्हणू आपण त्याला एक चांगलं अनुभव असा मी म्हणेन आणि तो घ्यायला पाहिजे. मला असं वाटतं की प्रत्येक जे नावाजलेले कलाकार आहेत त्यांनी एकदा तरी बिग बॉसमध्ये जावं. अच्छा, हे शेवटी फायनली त्याच्यातून हो निष्कर्ष मी काढू शकते. आणि मला असं वाटतं की ते केल्याने आपण कुठे आहोत, आपण कुठल्याही परिस्थितीला कसे सामोरे जाऊ शकतो हे आपल्याला कळतं. पण ते पॅडी कांबळी किंवा निकी तांबोळी यांनी जे वाद घातले त्याबद्दल काय? निकी जी आहे ती मुळात कसं आहे, आपण ती एक थोडंसं कजाग आहे ती. आता ती बाहेरच्या जगात तशी आहे का हे मी नाही सांगू शकत, पण ती त्या घरात तरी जी होती ती कजाग होती, भांडखोर होती. आणि ती अशा प्रकारे एक तोफ असते ना, तोफेच्या तोंडी जावत तशा प्रकारे तिच्या ते जे बाण होते मुखातून तिच्या येणारे ते फारच काय म्हणतो प्रखर अशा प्रकारचं ती चढाई करते प्रत्येकावर. आणि ती तुम्हाला बोलायलाच जागा ठेवत नाही, ती तुम्हाला. आणि तिला आवाजाची देणगी आहे. मुख्य म्हणजे माझा आवाज तसा पाहायला गेलं तर थोडासा नाजूक आहे, त्यामुळे मी असं भांडू शकत नाही जोर जोरात. मी भांडू शकते पण जोर जोरात अशी नाही भांडू शकत, कुठेतरी माझा आवाज कमी पडतो. तर निकीला त्या आवाजाची देण आहे, त्यामुळे ती पहिल्या दिवसापासून माझ्या मागे हात धुवून लागली. आणि अर्थात तिच्या सगळ्या प्रश्नांना मी उत्तरं दिली, शांतपणाने उत्तर दिली, आणि कुठेही मी तिला कमी पडले नाही असं मला तरी वाटतं. पण तरी सुद्धा तिला ती एक देणगी आहे आवाजाची. आणि थोडीशी कजाग असल्यामुळे थोडासा एक तिचा अपर हँड राहतो आणि ती शेवटपर्यंत होती. कारण कसं आहे, तिने प्रत्येक ह्याच्यावरती चर्चेत राहिली, त्याच्यामुळे त्या तिच्या स्वभावामुळे ती शेवटपर्यंत चर्चेत राहिली. मग तिने मध्ये माझ्या कोथिंबिरीसाठी माझ्याशी लढली. ती नंतर फ्रूट सॅलडसाठी तिने एक मोठा विषय केला तो. आता पंढरीच्या बाबतीत म्हणायचं तर पंढरी सुरुवातीला माझ्याशी खूप छान वागला, पण नंतर थोडासा मला असं वाटतं की थोडासा त्यांनी असं काय म्हणतो आपण त्याला, टोमणे मारणे वगैरे अशा प्रकारचा एक सूर त्यांनी लावला. आणि ते टोमणे मारणं मला आवडलं नाही पंढरीचं. आणि बाहेर आल्यानंतर सुद्धा तो असा म्हणाला की वर्षाताई तिकडे अभिनय करत होत्या. आता मला असं म्हणायचं की तो वास्तववादी आहे ना कार्यक्रम, तिथे अभिनयाला वाव कुठे आहे मुळात. बरोबर आहे. त्यामुळे कुणाचाही अभिनय
अभिनय आपण नाही करू शकत जो आपण स्क्रीनवर करू शकतो. एक्झॅक्टली. त्यामुळे पंढरीने हे समजून घेतलं पाहिजे की तो एक वास्तववादी खेळ आहे आणि तिथे अभिनयाला वावच नाहीये. आता मी तुमच्याशी बोलते त्याच पद्धतीने मी बिग बॉस मध्ये बोलत होते. हे कुणीही सांगेल. आता तुम्ही मला पहिल्यापासून ओळखता. आपल्यामध्ये तशी शाब्दिक लढाई अशी झालीच नाही कधी. नाही, बरोबर आहे. किंवा कुणाही बरोबर मी असं खूप तावातावाने भांडले असंही कधी झालं नाही. पण तत्वावर मी बोलले आहे. काही काही तत्व माझी पटली नाहीत मला कुणाची, तर त्यांना मी समजावून सांगितलंय आणि त्या कडक शब्दात समजावून सांगितलंय, इव्हन एखाद्या दिग्दर्शकाला. तर पंढरीने हे समजून घ्यायला हवं की तिथे अभिनयाला वावच नाहीये आणि कुणाचा अभिनय असेल तर तो टिकणार नाही ना, शेवटपर्यंत नाही टिकणार. तो एक मास्क होईल. त्यामुळे मी नक्कीच अभिनय करत नव्हते हे मला त्याला सांगायचं. आणि त्याचं जे टोमणे मारणं होतं ते म्हणजे हे मी बिग बॉसच्या घराबद्दल बोलतेय. बाहेर तो तसाच आहे किंवा नाही ही गोष्ट वेगळी आहे. पण बिग बॉसच्या घरात माझे त्याचे खटके उडाले, बऱ्याच वेळेला उडाले नंतर. आणि तो ज्या पद्धतीने बोलला ते मला आवडलं नाही आणि तेही मी त्याच्या तोंडावर त्याला सांगितलं. आणि एकदा काय झालं, तो मला म्हणाला की निकी जी आहे तिच्याकडनं तुम्ही, जेव्हा मी कॅप्टन झाले तेव्हा तो म्हणाला की तुम्ही तिच्याकडनं, ती एकदा काय म्हणाली, मी बाथरूम आता धुणारच नाही. तिने आधी ड्युटी घेतली, ती लहरी होती आणि ती मला म्हणाली की मी आता बाथरूम नाही धुणार उद्यापासून. अगं तू स्वतःहून ही ड्युटी घेतली आहेस, तुला धुवायला पाहिजे. नाही धुणार मी, काय करणार तुम्ही. ते म्हटल्यानंतर मी एका पॉइंटवर ते सोडून दिलं. मग पंढरी मला बोलला नाही तुम्ही ते तिच्याकडनं करवून घेतलं पाहिजे. अरे कसं करवून घेणार मी, म्हणजे तिचे मी हात धरायचे आणि बाथरूम धुवायला लागायचं असं झालं ना त्याचा. त्याच्यानंतर सूरज झाला कॅप्टन आणि पंढरीला तो वडिलांच्या ठिकाणी मानत होता. मग पंढरी त्याची बाजू घेऊन सगळ्यांशी बोलायला लागला, कारण तो कॅप्टन झाला. त्यामुळे तो त्याच्या बाजूने उभा राहिला ठामपणे. कुणाच्या? सूरजच्या. तेव्हा निकी म्हणाली मी अमुक काम करणार नाही. तेव्हा मी पंढरीला विचारलं आता तू काय करणार आहेस, आता करून घे ना तिच्याकडनं कामं. तू मला म्हणाला होतास ना तिच्याकडनं तुम्ही करवून घ्यायला पाहिजे, तुमच्या शैलीत तिला समजावून सांगायला पाहिजे. मग आता तू कुठे कमी पडतोयस. तर म्हणे नाही ताई, तेव्हा जी सुरुवात झाली ना तुमच्या कॅप्टन्सीपासनं तेव्हा ते आतापर्यंत चालत आले. म्हटलं असं नाहीये. जेव्हा अंकिता कॅप्टन होती माझ्या आधी तेव्हा तो मोठा कंटेनरचा मुद्दा आला, पंढरींनी तिला समजावून सांगायचा प्रयत्न केला. तेव्हा तिने सगळ्यांचे कपडे बाहेर काढले, ह्याच्यातून ते आमचं बेड होती त्याच्यात तिकडे ते स्टोरेज होती आणि तेव्हा पंढरीही काही करू शकला नाही. त्यामुळे निकीकडनं कुणीही काम करवून घेऊ शकलं नाही हे मी त्याला सांगायचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा प्रकारच्या लढाया छोट्या अंकिताबरोबर झाल्या. म्हणजे तेव्हा शाब्दिक नाही झालं पण थोडंसं थोडंसं काय म्हणतो आपण त्याला, एक छुपा संघर्ष बरोबर आहे, किंवा एक छुपी लढाई तिच्याबरोबर. कारण मला असं वाटतं ती थोडीशी खडूसपणाने वागली तिथे त्या घरात. आता बाहेर आल्यानंतर हे कसं आहे, माझा कुणावर काहीही आक्षेप नाहीये आणि मला असं कुणावरही कसलेही शेरे मारायचे नाहीत. पण बिग बॉसमध्ये ते सगळे कसे वागले याच्याबद्दल मी बोलते. जान्हवी सुरुवातीला ती माझ्यावर खूप चढाई केली तिने, पण नंतर ती माझ्याशी खूप गोड वागली आणि मनापासून वागली. काही जणांना तिचं नाटक वाटत होतं. आता पंढरी मला बोलला ती तुमचे पाय चेपते, आता तुम्ही हे सांभाळून राहा तिच्यापासनं, कारण कधीही तुमच्याकडून ती त्याचा मोबदला मागेल. म्हटलं पंढरी असं नाहीये, ती मनापासनं माझी सेवा करते आणि हे सिद्ध झालं शेवटपर्यंत. आणि त्यामुळे जान्हवी मला प्रिय झाली नंतर, कारण मला ती तसंच आर्याबरोबरही माझी बऱ्या प्रमाणात मैत्री झाली. सूरज मला आवडला. धनंजय बरोबर मला त्याची बोलण्याची पद्धत आवडत नव्हती. आता आम्ही भेटलो एक दोनदा बाहेर. अच्छा, हा मी पुढे येणारच होतो की बाहेर आता संपल्यानंतर बाहेर भेटीगाठी झाल्या का यांची? बाहेर फक्त मी धनंजयशी भेटले, बाकी कोणाशी भेटीगाठी झाल्या नाहीत अजून. पण धनंजय खूप चांगला वागला माझ्याशी आणि तो तसा वागायला चांगलाच आहे तो, पण थोडासा त्याचा काय म्हणतो आपण त्याला पारा जेव्हा चढतो रागाचा तेव्हा थोडासा तो हे सोडून वागतो. काय म्हणतो आपण त्याला, एक आपण कर्टसी ज्याला म्हणतो किंवा थोडंसं एक मॅनर्स आपण म्हणतो, शिष्टाचार, त्याला सोडून थोडासा वागतं. एरवी मला ताई ताई म्हणायचा आणि जेव्हा भांडायचा तेव्हा तो सरळ थोडीशी वेगळी भाषा वापरायचा. मी त्याला म्हटलं अरे तू मला एरवी ताई म्हणतोस, पण आता अशा वेळेला कुठे जातो मग तुझा तो मान आणि सन्मान, तेव्हा काय लक्षात राहत नाही तुझ्या.
त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न मी त्यांना विचारले माझ्या पद्धतीने. आणि कोण धनंजय शिवाय अजून मला अभिजित सावंत, अभिजित आणि मी खूप आमची चांगली मैत्री झाली तिथे. आणि अभिजित ज्या शांतपणे तिथे वावरला त्याच शांतपणे मीही वावरले. आणि मला असं वाटतं त्याचा वावर मला खरंच आवडला. कुणीही कधी कुणाबरोबर तशी त्याची लढाई झाली नाही, कारण तोही खूप संयमाने वागला असं मला म्हणायचं. वर्षा उसगावकर अष्टपैलू, हे तर बरोबर आहे. मला अष्टपैलू व्हायला आवडलं असतं, पण मी नक्कीच झाले असते, म्हणजे परिपूर्ण झाले असते. काय झालं, अष्टपैलू म्हणजे नृत्य, संगीत आणि अभिनय यांचा मिलाफ. कारण ह्या पूरक आहेत कला एकमेकांसाठी. तर मी नृत्य शिकत होते, संगीत शिकत होते. ते जर शिक्षण मी पूर्ण केलं असतं तर मला असं वाटतं की मी अष्टपैलू खऱ्या अर्थाने झाले असते. आता कसं आहे, जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन, जसं इंग्लिशमध्ये म्हणतात, मी मास्टर नाही होऊ शकले नृत्याचा किंवा संगीतामध्ये. याची खंत आहे. पण गायनाचं वेळ तर पूर्ण केलं. म्हणजे शिरीष कुमार जानोरकर यांनी तुमच्या गाण्याचे कार्यक्रम वर्षा उसगावकर नाईट म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत केला असं म्हणायला पाहिजे. आणि आता तर दादरला एक योग आला पुन्हा गाण्याचा. इतकंच नव्हे तर कोकणी गाणी तो वेगळा पुन्हा एक भाग आहे. आणि कोकणीमध्ये माझा एक अल्बम सुद्धा येऊन गेला, रूप तुझे लायता पिशे. स्वर्गीय उल्हास भुयाव हे गोव्याचे मोठे शायर होते, आता नाहीये ते हयात, पण त्यांनी मला सोलो गाणी दिली त्याच्यात आणि काही ड्युएट्स मी त्यांच्या बरोबर गायली. त्यामुळे 6-7 गाणी मी त्याच्यात गायली आहे. आणि तो अल्बम बऱ्यापैकी तसा त्याचा सेल झाला आणि आवडला लोकांना गोव्याच्या. पण तो कार्यक्रम जो केला ठिकठिकाणी, वर्षा उसगावकर नाईट नावाचा कार्यक्रम स्वर्गीय शिरीष कुमार जानोरकर यांनी 2000 म्हणजे 1993 पासून मला वाटतं केला. आणि अगदी 2004 पर्यंत आम्ही त्याचे कार्यक्रम केले. त्याच्यानंतर अर्थात ते निवृत्त झाले या क्षेत्रातून आणि म्हणून ते कार्यक्रम थांबले. पण अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढला. त्यावेळेला लोक मला विचारायचे, मी सिनेमात सुद्धा त्यावेळेला खूपच कार्यरत होते, आणि मला विचारायचे की तुम्ही खेड्यापाड्यात का जाता हा कार्यक्रम घेऊन. म्हटलं का, हीच तर माणसं आहेत ज्यांनी मला स्टार केलं. मला मासेसपर्यंत पोहोचायचं आहे आणि एक तर माझी ती आवड आहे जी मी पूर्ण करू शकले नाही, तर मी का नाही जायचं. आणि मी माझ्या सिनेमातली गाणी, अनेक गाणी तिथे गायले. आणि आत्ता तुम्ही म्हणालात की अलीकडे सूर निरागस वर्षा नावाचा एक कार्यक्रम मी सारस्वत मंडळासाठी केला दादरमध्ये. स्मिता गवाणकरनी ते अँकरिंग केलं आणि तिच्यामुळेच मी तो कार्यक्रम करू शकले. तर बऱ्यापैकी तिथे मी गाणी गायले माझ्या सिनेमातली. एक आता गाणं गाणार अर्थात गम्मत जम्मत मधलं आहे, कारण त्याच्यात उधळीत ये रे गुलाल हे जे गाणं आहे, म्हणजे मी आले निघाले ते पण आहे, पण तरी सुद्धा हे जे गाणं आहे ते प्रत्येक गरबामध्ये लावलंच, म्हणजे ते वाजवतातच. उधळीत ये रे गुलाल सजना, तू श्याम मी राधिका. उधळीत ये रे गुलाल सजना, तू श्याम मी राधिका. तुला शोधू कशी झाले वेडी पिशी, हो तुला शोधू कशी झाले वेडी पिशी. तू ये ना मजने ना, अरे ये ना कान्हा. उधळीत ये रे गुलाल सजना, तू श्याम मी राधिका. हे गाणं आहे. किंवा बरीच आहेत, म्हणजे आता जसं कोकणी गाणं एखादं. कोकणी गाणं माझे राजा माझे मोगा, तुझ्या नावाक जोडताना. माझे राजा माझे मोगा, तुझ्या नावाक जोडताना. फुला फुला पुशीत आयलो, फुला फुला पुशीत आयलो. तुझे माझे प्रीतीचो गाव, माझे राजा
माझे मोगा तुझ्या नावाक जोडताना. वा. खरं म्हणजे मला काही जी सिनेमात गाणी आहेत, जसं एक पूर्वीचा सिनेमा होता, त्या सिनेमाचं नाव मला आठवत नाही, पण मला वाटतं साधना होत्या आणि सुनील दत्त होते. तर नैनो में बदरा छाये, तर मेरा साया. मेरा साया एक, बरोबर आहे. मदन मोहनचं म्युझिक हो, होतं. ते गाणं मला इतकं आवडतं कारण ते रागदारीवर आहे, थोडंसं भीमपलास राग आहे त्याच्यावर. कारण थोडासा आता मी गाणं शिकायचा प्रयत्न करते, कारण गेले आता काय म्हणतो आपण त्याला, काही वर्ष अश्विनी धारगळकर म्हणून आहेत, मोठ्या त्या गायिका आहेत जयपूर घराण्याच्या, आणि ग्वाल्हेर घराण्याच्या सुद्धा त्याने चांगलं गायन केलेलं आहे बरंच, आणि स्टेजवर सुद्धा त्या खूप चांगल्या परफॉर्मर आहेत. तर त्या डोंबिवलीच्या आहेत, त्या मला गाणं शिकवतात आणि खूप त्यांची इतकी हातोटी चांगली आहे गाणं शिकवण्याची. तर त्याच्यामुळे थोडी संजीवनी मिळाली माझ्या गायनाला. तर थोडंसं ते गुणगुणायला मला आवडेल. हां, चालेल ना. नैनों में बदरा छाए, नैनों में बदरा छाए, बिजुरी सी चमके हाय, ऐसे में बलम मोहे गरवा लगा ले, नैनों में बदरा छाए. छान. खरं तर म्हणजे मदन मोहनचं म्युझिक आहे. हो. आणि लता दीदी नेहमी म्हणायचे की मदन मोहनचं चिजा किंवा गाणी गाणं सगळ्यात जास्त डिफिकल्ट. खरंच आणि खूप. तेच तुम्ही डिफिकल्ट गाणं आत्मसात केलं असं मी म्हणेन. हो, म्हणजे लता मंगेशकर यांनी तर ते म्हणजे त्यांचं स्वर्गीय आहे गाणं मुळातच, आणि ते आपण थोडंसं इमिटेट करावंच लागतं. बरोबर आहे. काही जागा ज्या आहेत त्याचं अनुकरण केल्याशिवाय श्रोत्यांना किंवा रसिकांना सुद्धा त्याचा आस्वाद त्या गाण्याचा मिळणार नाही. त्यामुळे त्या जागा तुम्हाला घ्यायलाच लागतात. जसं गरवा लगाले त्यांनी जी जागा घेतली आहे, पण अर्थात त्यांनी ज्या फ्लुएन्सीमध्ये त्यांच्या गळ्यातून जे सूर उमटतात ते फारच, ती तपश्चर्या होती त्यांची आणि आहे. त्यामुळे पण थोडंसं त्यांचं अनुकरण केलं तरी आपल्याला थोडंसं गाणं आलं असं म्हणायला हरकत नाही. तर माझ्या आनंदासाठी तरी मी ठरवलंय की मी गाणार. चांगलं ना. शिकत राहण्याची वृत्ती ही कायम असलेली बरी. हो, विद्यार्थी दशेत प्रत्येक कलाकाराने असलंच पाहिजे, किंबहुना प्रत्येक व्यक्तीने. हा, बरं. आता तिसरी एक गोष्ट आहे. आता 9 मार्चला लग्नाचा 25वा वाढदिवस आहे. हो. आणि परवा मी आपल्या मिस्टरांना भेटलो, अतिशय छान गप्पा झाल्या. म्हणजे मी तर इम्प्रेस झालो. अजय शर्मा संगीतकार रवी, त्यांचं ते एकुलते एक चिरंजीव. आणि 9 मार्च म्हणजे आमचा रौप्य महोत्सव होणार आहे. म्हणजे 25 वर्ष आम्ही एकमेकांच्या सहवासात आहोत, सहजीवनात आहोत. कारण आजकाल लग्न ही संस्था ही चांगलीच आहे, त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, पण बऱ्यापैकी कमकुवत होत चालली आहे. बरेच सिंगल पॅरेंट्स तुम्हाला आज दिसतात, ते बघून मन विषण्ण होतं. बरोबर आहे. कारण शेवटी आयुष्य म्हणजे एक समझौता आहे. कारण सगळेच सुरुवातीला कसं असतं की लग्न झाल्यानंतर आपण एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न करतो. तू माझ्यासारखी वाग, किंवा त्यांनी माझ्यासारखं वागलं पाहिजे, माझ्याप्रमाणे वागलं पाहिजे, असा असतोच आग्रह प्रत्येक नवरा बायकोचा. आणि ते नातं असं असतं की तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. पण आपल्याला एकमेकांशिवाय करमत नाही. शेवटी ते नातं जे आहे ते प्रेमाचं रूपांतर एक केअरिंगमध्ये येतं, एक स्नेहात बदलतं. आणि असं वाटतं की माझे पती ते जेवले का, त्यांना वेळेवर अमुक मिळालं का. आधी माझी आई कधी माझ्या वडिलांबरोबर भांडायची तेव्हा मी तिला म्हणायचे, तू का विचारतेस ते जेवले का, ते त्यांचं ते बघून घेतील. तर म्हणे, अगं वर्षा, असं नसतं, मला बघायलाच पाहिजे, मला नाही तर चैन कसं पडणार. आणि मला आज त्या भावना समजतात जेव्हा मी या सहजीवनात आहे, मी एका लग्नबंधनात आहे. त्यामुळे अजय आणि आम्ही दोघंही शीघ्रकोपी आहोत खरं म्हणजे. तोही तापट स्वभावाचा आहे, मीही आहे. पण आता थोडासा एकमेकांना आम्ही समजायचा प्रयत्न करतो. भांडणं होतात ना,
सगळ्यांकडेच आणि ते एक हक्काचं असतं नाही का, एक स्थान आपलं हो ते भांडल्याशिवाय होतच नाही. हो आणि मग एकमेकांची उणीधुणी काढायची, तुझंही असंच असतं, तुझंही असंच असतं वगैरे, ते असतंच. हा पण शेवटी काय आहे, ते संघर्षापर्यंत येता कामा नये. बरोबर आहे. त्यामुळे हे सहजीवन चांगलं चाललेलं आहे. Very आणि good. मुख्य म्हणजे अजयबद्दल मला एक सांगावंसं वाटतं की त्यांनी कधीही माझ्या म्हणजे निर्णयामध्ये ढवळाढवळ केली नाही. माझं जे छान असं एक प्रवास चाललेला आहे सिनेमामध्ये, गाण्यामध्ये, नृत्यामध्ये, कधीही त्यांनी ढवळाढवळ केली नाही आणि हा. करत नाही. त्याबद्दल तो खूप उत्साही असतो, हम्म. मला प्रोत्साहन देतो. हा हेही नसे थोडके. व्हेरी गुड. बरं, आता एवढ्या वर्षाचा प्रवास झाला, हे सुरू आहे म्हणजे, तर आपलं क्षेत्र किती बदलताना दिसते? खूपच आमूलाग्र. म्हणजे कंटेंट सुद्धा आता हा. काय अद्ययावत आजच्या काळासारखं. म्हणजे हा आता अनेक विषय जे आहेत, आता फॉर इन्स्टन्स म्हणजे आता सायबर क्राईम हा विषय तेव्हा नव्हताच ना. नाही, आता आपण जवळजवळ बरोबर सुरुवात हो, केली. हो. तुम्ही तुमच्या सिने पत्रकारितेत आणि मी माझ्या सिनेमाच्या क्षेत्रात, नाट्यसृष्टीत, तेव्हा हे असलं काही होणार, कल्पना सुद्धा केली नव्हती. अशा प्रकारची गुन्हेगारी असू शकते, हे म्हणजे कल्पनातीतच होतं. हो 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 कल्पनेच्या पलीकडलं होतं. म्हणजे आपल्याला त्यावेळेला कदाचित ती एक फॅन्टसी वाटली असती, एक्झॅक्टली. पण आज ते वास्तव आहे. हा आणि अशा प्रकारचे विषय आज सिनेमात असतात, किंवा अत्यंत काय म्हणतो आपण त्याला, काल्पनिक अशा प्रकारची दृश्य आज VFX जे हो, इफेक्ट्स हो. आलेले आहेत, हो अत्यंत खरे वाटणारे. हो आता एखादा धावत्या ट्रेन मधून चढतो, हो हे तुम्हाला खरंच वाटतं हो बघताना. हो एखादा डबल रोल, हो त्यावेळेला मास्किंग असायचं येस की हा भाग झाकला, मग तो भाग हो, झाकला, हो. तो उघडायचा, तसं हो, यायचं. हो. तर ते आज असं वाटतं खरोखरच ते एकमेकांच्या समोर उभे आहेत. एक्झॅक्टली. आणि ते दोनच आहेत, म्हणजे ते खरंच जुळे आहेत. तर आज मी अशा प्रकारच्या जुळ्या भावंडांची एक बहिणींची एक कथा ह्याच्यावर रंगवली आहे रुपेरी पडद्यावर, मुंबई ते मॉरिशस. हो येस, सतीश रणदिवे हो, दिग्दर्शक. सतीश रणदिवे अतिशय चांगला दिग्दर्शक. हो त्यांच्याबरोबर मी 4 चित्रपट हो. केले. तर आज या टेक्नॉलॉजीमध्ये जर तो आला असता, हा तर तो किती सुंदर झाला असता अजून कितीतरी दृष्टीने. तर मला असं वाटतं की आज कम्फर्ट लेवल पण ऍक्टर लोकांचा, दिग्दर्शकांचा, सगळ्यांचा वाढला आहे. पण रिलेशन, नाती एकमेकांशी असलेलं रिलेशन चित्रपट सृष्टी थोडीशी आयसोलेटेड झालेली आहे. म्हणजे थोडंसं एकाकीपण आलेलं आहे त्याच्यात सुद्धा. जे पूर्वी कसं असायचं, गाणं सुद्धा मला वाटतं की वाद्यवृंदाबरोबर असायचं. आता कसं आहे, प्रत्येक जण आपापलं डबिंग करून जातो. हा तसंच सिनेमाचं पण मी असं म्हणेन की आता सिरियलमध्ये आम्ही कामं करतो, तेव्हा एक छान असं काय म्हणतो आपण त्याला, एक कुटुंबासारखं होतं ना वातावरण. हो. आता आजही नाती आहेत, नाही असं नाही, पण थोडासा त्याला एक काय म्हणतो आपण त्याला, बेगडीपणा आलेला आहे नात्यांमध्ये, जो यायला नको आहे खरं म्हणजे. पण कधी कधी पण काही जिव्हाळ्याची नाती अजूनही आहेत. तो पूर्णपणे आलाय असं मी म्हणत नाही, पण काही जण, काही ॲक्टर्स, दिग्दर्शक, निर्माते थोडेसे बेगडी झालेले आहेत. त्यामुळे तो बेगडीपणा आपल्याला जाणवतो पार्टीत जेव्हा आपण भेटतो. येस, बरोबर. थोडंसं वरवरचं जे वागणं असतं, सुपरफिशियल, ते त्यावेळा पुरतंच. आणि त्यावेळेला पुरतं उगाच डायलॉग मारायचे की नाही नाही नाही, तू मला इतकी आवडतेस आणि खरंच आपण भेटू वगैरे. ऑफकोर्स सगळे माझ्याकडे चांगली स्क्रिप्ट आहे, माझ्याकडे चांगली थीम आहे, पुढे काहीच नाही. हो बरोबर. हे तर असं, ते तर ती फिल्मी भाषा तर असतेच आहे ना. आणि तो मी तुम्हाला समोर ठेवून लिहिलाय वगैरे. पण ठीक आहे, तरी सुद्धा मी असं म्हणेन की नाती आहेत, आजही आहेत, आणि आपण ती निभावतो. आपण निभावतो, पण समोरच्यानी निभावायला पाहिजे ना. हो, पण तरी सुद्धा आपण वाईट मानून घेता कामा नये, कारण आपण काळाप्रमाणे बदललं पाहिजे, आपण रमलं पाहिजे, निदान रमवून घेतलं पाहिजे. त्रास करून घ्यायचा नाही. हो, त्रास नाही करून घ्यायचा, कारण त्रास करून घेतला तर थोडासा समझोता जसा आपण लग्नात करतो तसं एरवी सुद्धा केला पाहिजे. करिअरमध्ये सुद्धा करायला लागतो, पावलोपावली करायला लागतो. कधी कधी राग येतो, कधी कधी सात्विक संताप येतो, नाही असं नाही, पण तरी सुद्धा मला वाटतं जुळवून घ्यायला लागतं. आणि आपण असं म्हणून नाही चालत की तो परमनंट माझा शत्रू आहे, त्याच्याशी मी शत्रुत्व शेवटपर्यंत, त्यावेळेला वाटतं, पण नंतर
वेळ जी आहे ती ते जखम जी आहे ती भरून काढते. हा, ते महत्वाचं आहे. हो, आणि ती काढलीच पाहिजे, हा, नाहीतर तुमचा मानसिक विकास होणारच नाही. करेक्ट आहे. तुम्ही जर तशा प्रकारचं शत्रुत्व ठेवलं, ती भावना ठेवली, तर मला वाटतं तुम्ही स्वतःला शिक्षा करता. आणि हीच तुम्ही थोडंसं प्रगल्भ व्हायलाच लागतं, थोडंसं मॅच्युअर व्हायला लागतं. आणि ती मॅच्युरिटी तुम्हाला वयाबरोबर यायलाच पाहिजे, तरच तुम्ही सर्वाइव्ह व्हाल ना. हो, तरच तुम्ही सर्वाइव्ह व्हाल आणि तुम्हाला ती एक आंतरिक शांती मिळेल, मनाला शांती मिळेल. नाहीतर थोडंसं दुःखी व्यथित व्हायला होतं. बरं, काय माहिती, नेहमी आहे ना आपण आलेल्या सिनेमांबद्दल बोलतो, हो, की मी या सिनेमात काम केलं, त्याच्याबरोबर काम केलं, पण मला असे 2 चित्रपट आठवत आहेत जे दुर्दैवाने बनले नाहीत. एक आठवते विनोद खन्ना आणि शिल्पा शिरोडकर बरोबर एक कोल्हापूरला शूटिंग झालेलं, हो, मेरा धर्म 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 बरोबर आहे ना. हो, धर्मा काका ठाकूर, हो, काका ठाकूर, स्वर्गीय काका ठाकूर. हा आहे ना. हो, धर्मा नावाचा स्वर्गीय काका ठाकूर हा, कोल्हापूरला एक शेड्यूल केलं होतं. हो, पन्हाळगडावर. पन्हाळगड बरोबर आहे ना. पन्हाळ्याला आमचं ते शूटिंग झालं आणि त्यावेळेला विनोद खन्ना यांचं कविता दफ्तरी यांच्याबरोबर नवीनच लग्न झालं होतं आणि ते तिथे जवळजवळ हनीमूनसाठीच आले होते. तर छान, म्हणजे इतक्या रम्य आठवणी आहेत. आणि शिल्पा होती त्याच्यात, शिरोडकर, मी आणि विनोद खन्ना. खरंच, आणि त्याची इतकी सुंदर गाणी पण छान होती आणि ती इतकी छान चित्रित झाली त्या पन्हाळ्यावर. कारण आजपर्यंत मी पन्हाळ्यावर फक्त मराठी चित्रपटांचं चित्रीकरण केलेलं आहे. पहिल्यांदाच मी हिंदीचं एक चित्रीकरण तिथे केलं. ती तुम्ही छान आठवण काढली पण दिलीपजी, खरोखर. आणि तुमच्याकडे, तुम्ही खरं एन्सायक्लोपीडियाच आहात आणि तरी सुद्धा तुम्हाला ती नेमकी त्यावेळेला आठवण झाली, म्हणजे आज. आणि ते थंडीचे दिवस होते आणि छान डॅनी होते त्याच्यात प्राण होते. त्यामुळे अख्खं कोल्हापूर लोटलं होतं. ते खाली सुद्धा पन्हाळा सोडून मुख्य कोल्हापुरात सुद्धा एका मैदानावर आमचं शूटिंग झालं होतं आणि अक्षरशः पूर्ण कोल्हापूर लोटलं होतं आणि सगळ्यांना आनंद झाला होता की वर्षा त्याच्यात आहे. वर्षा उसगावकर एका हिंदी चित्रपटात विनोद खन्ना बरोबर आहे आणि तो तिचा हिरो आहे. त्यामुळे सगळे इतके उत्साहाने आले होते म्हटलं भेटायला. पण खरंच दुर्दैव आहे की तो चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही आणि पूर्ण झाला तरी तो रिलीज होऊ शकला नाही. दुसरा एक होता विजय आनंदचा पल पल दिल के पास. आई ग, अविनाश वधावन, काजोल बरोबर. आणि मला अजून आठवते पालीला पार्टी पण झाली होती. हो, मी त्या पार्टीला होतो. किती छान झाली होती ती पार्टी. आणि आम्ही याला महाबळेश्वरला बहुतेक शूटिंग करणार होतो त्याचं. आणि मला वाटतं श्रीलंकेमध्ये पण तुमचं काहीतरी टूर ठरणार होती. हो, बरोबर आहे, बरोबर. तेव्हा विजय आनंद बोलले होते आपण असं करूया तसं करूया. विजय आनंद मुळात त्यांच्याबरोबर काम करण्याचं माझं स्वप्न पूर्ण होणार होतं. आणि अविनाश वधावन तर खूप चांगला नायक आहे. माझा घर आया मेरा परदेसी नावाचा चित्रपट मी केला. अजून एक शोहरत नावाचा चित्रपट मी त्याच्याबरोबर केला आणि तो एक छान, एक चांगलं व्यक्तिमत्व असलेला नायक आहे. आणि त्याच्यामध्ये काजलच्या मोठ्या बहिणीची मी भूमिका करणार होते. आणि त्यांच्यात असा संघर्ष दाखवला आहे ती एक की ती छान अशी, म्हणजे काजल खूप अवखळ असते आणि ती अशी शांत अशी दिसणारी, अशी वाटणारी अशी मोठी बहीण तिची. आणि केवढा तिच्यामध्ये संयम असतो, अतिशय सात्विक अशा प्रकारची ती भूमिका होती. आणि आय वॉज रिअली लुकिंग फॉरवर्ड म्हणतात तसं. मी वाट बघत होते कधी एकदा तो चित्रपट होईल आणि कधी एकदा मी अनुभव घेईन त्यांच्या दिग्दर्शनाचा. पण दुर्दैवाने तो सुरूच झाला नाही. त्याची घोषणा झाली, पार्टी झाली, बातम्या छापून आल्या, पण पुढे काहीच गेलं नाही. पुढे काहीच झालं नाही. पण असे मराठी पण असतील ना. मराठी पण अनेक. कांचन नायक बरोबर एक मला वाटतं पिक्चर होता. हो, बरोबर आहे ना. कांचन नायक बरोबर. ते दुर्दैवाने त्यातले एक प्रोड्युसर वारले. तो अजिंक्य देव होते माझ्या बरोबर त्याच्यात. आणि तो छान चित्रपट होता. तो थोडासा एक सुपर नॅचरल पॉवरवर होता. म्हणजे त्याच्यात अजिंक्य जो असतो तो देवाला, म्हणजे तो नास्तिक असतो. आणि मी देवावर माझी श्रद्धा असते आणि आमचं लग्न होतं. आणि त्याच्या पुढे कसा तो हळूहळू त्याच्यात बदल होतो आणि तो कशी देवावर त्याची श्रद्धा बसते. अतिशय सुंदर पद्धतीने कांचन नायकनी तो हाताळला होता. कारण कांचन हा एक वास्तववादी चित्रीकरण करणारा, म्हणजे असा एक वास्तववादी टच देणारा असा दिग्दर्शक होता. दुर्दैवाने आज तो हयात नाहीये आणि फार अकाली त्याचं निधन झालं. त्यामुळे तो जर आला असता ना तर मला असं वाटतं अवॉर्ड्स तर निश्चित मिळाले असते. तो चालला असता किंवा नाही हा नंतरचा भाग आहे. पण तो सिनेमा यायला पाहिजे होता आणि तो पूर्ण व्हायला पाहिजे होता. त्याच्यानंतर 10 वर्षांनी सुद्धा
ते जे निर्माते होते, काही जे होते त्या निर्माते वारले होते, त्यांची मुलं जी होती माझ्याकडे त्यांची मुलगी आली होती. अगं म्हटलं आता 10 वर्षानंतर माझ्यात बदल झालाय. नाही तुम्ही बदलला नाहीत ताई, तुम्ही असंच करा. म्हटलं नाही नाही, पण थोडासा बदल होतोच माणसामध्ये आणि त्यामुळे थोडंसं ते ॲक्सेप्टेबल होणार नाही, ते वास्तव वाटणार नाही असे हे मी तिला समजावलं आणि त्यामुळे मी तो पूर्ण करायला नकार दिला. पण असे न आलेले चित्रपट हे कुठेतरी एक दुःख देत असतं फार. आणि मला असं वाटतं की त्यामुळे आपलं जे करिअर आहे आपला जो, त्याला एक वेगळं वळण मिळालं असतं. करेक्ट. असंही वाटतं न कळत. पण कधी कधी असंही होतं की आपल्या एखाद्या चांगल्या संधीची चर्चा होत नाही. उदाहरणार्थ रजनीकांत बरोबर हो ना, कुठे चर्चा झाली नाही. इन्सानियत के देवता सिनेमा. हो ना, इन्सानियत के देवता. आणि तो कधी आला कधी गेला काही कळलं पण नाही. पण जे वर्षा उसगावकरनी रजनीकांत सोबत काम केलं हे मला वाटतं मलाच माहिती असेल बहुतेक. आणि खुद्द वर्षा अक्षरशः आणि माझी त्याच्याबरोबर एक कव्वाली होती. आणि मी बापरे, रजनीकांत म्हणजे जो साऊथचा एवढा, तेव्हा सुद्धा तो सुपरस्टार होता. तेव्हा एकदम टोटल फॉर्म मध्ये आणि इतका साधा, तो स्लीपर्स वगैरे घालून यायचा. आणि मी बापरे, रजनीकांत असे वागतात. वर्षाजी असं ते तुम्ही माझ्याशी कधीच मराठीत बोलले नाहीत. माझी इच्छा फार होती आणि मी नेहमी वचकून असायचे, कारण एवढी मोठी हस्ती. आणि मला तर त्याच्यात विनोद खन्ना होती, राजकुमार होते, मनीषा कोइराला होती, नंतर विवेक मुश्रान, बरेच जण होते त्याच्यामध्ये. मल्टीस्टारर होता, जयाप्रदा होत्या. फिल्मिस्तानला मुहूर्त झालेला. हो, फिल्मिस्तानला. आणि त्याचं चित्रीकरण पण बरंच फिल्मिस्तानला झालं, नंतर अजून बऱ्याच ठिकाणी झालं, कमालिस्तानला पण झालं. पण तोही चित्रपट कधी आला कधी गेला काही कळलं नाही. आणि रजनीकांत बरोबर माझा तो चित्रपट, त्यामुळे तो लोकांसमोर यायला पाहिजे होता, त्याची चर्चा व्हायला पाहिजे होती. त्यामुळे अशा बऱ्याच चर्चा होत नाहीत तेव्हा मन व्यथित होतं. पण वर्षा उसगावकर हे चर्चेतलं नाव आहे का? हो, कायमच शाश्वत आहे मी अजून. नाही, पहिल्यापासून आणि यापुढे चांगलं आहे. म्हणजे मी शाश्वत आहे आणि तुम्ही मला सगळ्यांनी शाश्वत ठेवलंय, मीडियाने म्हणा किंवा जनता जनार्दननी, याचा मला आनंद आहे. आणि आज जेव्हा मी एका ठिकाणी गेले होते, बऱ्याच ठिकाणी बिग बॉस नंतर, तेव्हा लहान लहान मुलं जी आताच्या जनरेशन मधली, ती मला म्हणाली बिग बॉस मध्ये होता तुम्ही. बापरे, म्हटलं अरे बिग बॉस आत्ताच आहे रे, मी आधी मध्ये चित्रपट पाहिले का? नाही, पण बिग बॉस मध्ये तुम्ही होतात. त्यामुळे मला आश्चर्य वाटतं की आत्ताची जी पिढी आहे ती बिग बॉसला इतकी रिलेट करते. त्यामुळे आहे, मी शाश्वत आहे. पण दुसरा एक प्रश्न जो अनेकांच्या मनात आहे, अनेक फॅन्सच्या मनात आहे, की वर्षा उसगावकरनी एवढी वर्ष आपला चार्म, लोकप्रियता, फिटनेस, लुक कायम ठेवलाय. तो झाला आपोआप. त्याच्यासाठी मी असे वेगळे प्रयत्न केलेले नाहीयेत खरं म्हणजे. आता करावे लागतील कदाचित, पण अजूनपर्यंत केले नाहीत. कारण सुरुवातीला तर फिटनेसचं म्हणाल तर इतके मला नृत्य असायची की आज हा सेट सोडला तर दुसरा तो सेट म्हणा किंवा तो सेट म्हणा, मला नृत्य प्रधान मी चित्रपट केलेले आहेत. त्यामुळे माझा फिटनेस त्या नृत्यांमध्ये होता. करेक्ट. त्यामुळे वेगळं वर्कआउट, आणि त्यावेळेला वर्कआउटचा जमानाच नव्हता. त्यामुळे वर्कआउट कोण करायचं तर फक्त हिरो करायचे मला वाटतं. आणि काही अभिनेत्री ज्यांनी, आता जेन फॉन्डा त्या काळात हॉलिवूड मधली एक मोठं नाव होतं, ज्यांनी हा फिटनेसचा जो मंत्र आहे तो सगळ्यांना दिला. करेक्ट. आणि नंतर मला वाटतं अनिता राज यांनी सुद्धा बऱ्यापैकी त्या काळात असं फिटनेस बद्दल सांगितलं भरभरून लोकांना. पण त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही अभिनेत्री हेल्थ क्लब मध्ये जातीये असे फोटो वगैरे ह्याच्याबद्दल लोकांना रुचीच नव्हती. पण आजकाल ते म्हणजे सोशल मीडियामध्ये मेन असतं की ती जाते येते, फिटनेस कसा राखते वगैरे. पण मला तर ते हेल्थ क्लब हा विषय जो आहे तो माझा विषयच नाहीये. आणि मी कधी हेल्थ क्लबमध्ये गेले नाही. आणि हे खोटं वाटतं लोकांना, पण चालायला मला आवडतं, पण रोज होतच नाही हो. पण गेल्या 18 वर्षांपासून मी जरा प्राणायाम करते, हे निश्चित करते. आणि प्राणायाम मला आवडतो कारण प्राण हा महत्त्वाचा आहे आपल्या शरीरासाठी, आपल्या मनासाठी. प्राणाशिवाय काय आहे? ऑक्सिजन शेवटी आपल्याला पाहिजेच आणि तो आपल्याला प्राणायामातून मिळतो. तर फिटनेसबद्दल म्हणाल तर ती देवाची कृपा आहे माझ्यावर झालेली. आणि माझ्या वडिलांची अंगकाठी ते फार स्लिम आणि ट्रिम होते शेवटपर्यंत. हो, तुम्ही भेटलात त्यांना. त्यामुळे मला वाटतं ती अंगकाठी मला आली. आणि त्यामुळे मी कितीही खाल्लं, अनेक ज्या नायिका आहेत
ती माझी असूया करतात. तर म्हणे काय वर्षा तू काहीही खाते आणि तशीच राहतेस. तर म्हटलं अगं मी वेगळं काही, म्हटलं किती जळशील माझ्यावर, असं मी मजेत म्हणते त्यांना. पण खरंच मला त्याच्या बाबतीत काही चिंता करायची गरज नाही. इनफॅक्ट पूर्वी मी जरा बारीक झाले की मी केळी वगैरे खूप खायची जाड होण्यासाठी. त्यामुळे केळी मी खाऊ शकते, मी डोळे झाकून काहीही खाऊ शकते. मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यात तुम्हाला शेवटपर्यंत सगळं खाता आलं पाहिजे. करेक्ट. तेच खरं यश आहे. नाहीतर तुम्हाला हे वर्ज्य आहे ते वर्ज्य आहे तर मग काय त्याच्यात मजा. वाचनाच्या आवडीमध्ये पण बदल झाला. हो बरोबर आहे ना. बरोबर आहे. ते तुम्हाला, आपण नेहमी टच मध्ये असतो त्यामुळे तुम्हाला कितीतरी स्थित्यंतर माहिती आहेत माझ्या आयुष्यामधली. हो, सुरुवातीला जसं असतं तसं आपण तरुण असतो तेव्हा आपल्याला फक्त काल्पनिक जगात राहायला आवडतं. ते खरं वाटायला लागतं. हो, ते खरं, आणि त्याच्यातच रमायला आपल्याला आवडतं. त्यामुळे काल्पनिक ते जग, तो नायक, ती नायिका, ते सगळं स्वप्नवत वाटतं, ते छान वाटतं. आणि असाच सुखांत एक सुखद शेवट असावा, दे हॅपीली लिव्ड एव्हर आफ्टर, ते इंग्लिशमध्ये म्हणतात तसं. त्यामुळे परिकथेतल्यासारखं. पण तसं वास्तव जीवन नसतं ना. पण एक दिवस, आणि माझे वडील नेहमी इतिहास, भूगोल, आध्यात्मिक पुस्तकं ह्याच्यातच रमायचे. आणि मला, आणि ते सगळं आमच्या लायब्ररीमध्ये भरलेलं आहे तशाच प्रकारची पुस्तकं. त्यामुळे मला त्यांना हात सुद्धा लावायला भीती वाटायची. मला असं वाटायचं माझे वडील कसं एवढं आध्यात्मिक वाचू शकतात आणि किती ते बोरिंग असेल वगैरे, असं मला तेव्हा वाटायचं. पण एकदा काय झालं, मी अशीच, मला खूप एकाकी वाटत होतं. कधी कधी वाटतं तुम्हाला असं, आणि मला खूप निराश पण वाटत होतं. त्याला काही कारण नव्हतं, पण ते मी एक पुस्तक घेतलं हातात, वेअर आर यू गोईंग अशा नावाचं. ते स्वामी मुक्तानंद यांचं होतं. आणि ते मी वाचलं आणि वाचायला घेतलं. आणि तुम्हाला सांगते, इतकं मला छान वाटतं. म्हणजे एखादी जखम चिघळावी, त्याच्यावर मलम लावावं आणि तुम्ही शांत, ती जखम शांत व्हावी, तशा प्रकारचं माझ्या मनाला वाटलं. आणि मला वाटलं आध्यात्मिक याच्यात, वाङ्मयामध्ये एवढी ताकद असते, त्या लिटरेचरमध्ये याच्यात मी रमलं पाहिजे, ही मी पुस्तकं वाचली पाहिजेत. आणि त्याच्यानंतर मी बरीच अशी आध्यात्मिक पुस्तकं वाचली, केवळ माझ्या वडिलांकडे ती उपलब्ध होती म्हणून. आणि त्यामुळे मी वाचत राहिले आणि मी त्याच्यात रमले. त्यामुळे मला खूप आज असं वाटतं की खरोखर तुम्ही जसे मोठे होता, आणि इनफॅक्ट कशाला तुम्हाला लहान तरुण वयापासून याची गोडी लागली पाहिजे. करेक्ट आहे. जेणेकरून तुमचं मन जे होतं ते प्रगल्भ होत जातं आणि तुमच्या मनाला पण बऱ्यापैकी शांती मिळते. आणि काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला त्यात सापडतात. आणि तसंच संत वाङ्मय आपलं खूप मोठं आहे. मला आत्मचरित्र सुद्धा वाचायला खूप आवडतात, तुम्हाला माहिती आहे. हो हो हो. कारण ती खरी असतात. खरंय. आणि ती खरी, त्याच्यात काहीही काल्पनिक नसतं. आणि बऱ्याच जणांनी आपली आत्मचरित्र अगदी प्रांजळपणे लिहिलेली आहेत. विशेषतः जे जुने कलाकार आहेत, आड पडदा न ठेवता असं लिहिणं सुद्धा, याला एक धाडस लागतं. आपण करावं असं वाटत नाही? नाही वाटत. इतकं प्रांजळपणे मी लिहू शकेन असं मला नाही वाटत. काहीतरी आड पडदा मला ठेवावा लागेल. म्हणजे काय असतं, प्रत्येकाजवळ माझ्या आयुष्यात तसं काही, असं काही खळबळजनक असं काही नव्हतं, कधीच नव्हतं आणि नाहीये. पण तरी सुद्धा काही गोष्टी असतात ज्या अत्यंत आपल्या निजी असतात, प्रायव्हेट असतात. करेक्ट आहे. आणि त्या तुम्ही उघडपणे नाही बोलू शकत सगळ्यांसमोर. तेच बोललेलं बरं. बरं, हे मांजर प्रेम काय आहे? हो, ते एक स्वर्गीय आहे असं मी म्हणेन, ते माझं प्रेम. आणि मला मांजर हा प्राणी खूप आवडतो. इनफॅक्ट मला सगळे प्राणी आवडतात. मला माकडं सुद्धा आवडतात, मला मांजर आवडतं, कुत्रे आवडतात. पण अर्थात त्यांना जवळ आपण मांजरांनाच घेऊ शकतो, कारण ते थोडंसं डोमेस्टिक आहे. करेक्ट. आपण पाळू शकतो, ते पाळीव आहे, कुत्रा म्हणा किंवा मांजर म्हणा. आणि कुत्र्याची जी देखभाल असते ती थोडीशी त्रासदायक असते. करेक्ट. त्यांना आंघोळ घालणं, त्यांचा सतत त्यांना फिरायला नेणं. त्यामुळे मांजर त्या मानाने कसं आहे, ते आपली काळजी स्वतःच घेतं. त्यांना फक्त खायला घालायचं, त्यांचं ऑपरेशन करायचं, नंतर त्यांचं जीवन तुम्हाला त्रास देत नाही. ते आपले वावरत असतात आजूबाजूला. आणि ते असे येऊन, त्यांचा जो स्पर्श आहे तो इतका तुम्हाला छान वाटतो की एक ते आपल्याला असे येऊन ते घासतील आपलं अंग. ते इतकं छान वाटतं. बसलेल्या ठिकाणी ते आपलं कार्पेट असतं ना, कार्पेट, त्याप्रमाणे ते येतात, तुम्हाला असं जवळून जातात, तुमच्या जवळ येऊन बसतात, त्यांच्याबरोबर तुम्हाला खेळायला लागतं. त्यामुळे आणि मुख्य म्हणजे मला जे आपले
हे आहेत काय म्हणतो आपण गावठी जी आपली मांजरं आहेत ती मला खूप आवडतात. हो, विशेषतः स्ट्रे डॉग्स किंवा स्ट्रे कॅट्स यांना कोणी बघत नाही हो. सगळ्यांना कसं पेडिग्री हवे असतात. त्याच्यात काही चूक आहे असं मी म्हणत नाही, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की हे जे आपले पाळीव आपले टाकलेली जनावर आहेत समाजांना, ज्यांना घर नाही त्यांना तुम्ही घर मिळवून दिलं पाहिजे. ज्यांच्याकडे घर आहे, ज्यांना प्रेम आहे जनावरांबद्दल, त्यांनी हे काम जरूर करावं. त्यांनी आपला वाटा उचलावा प्रत्येकाने. मला वाटतं म्हणून त्यामुळे खूप हे स्ट्रे डॉग्सचं आणि स्ट्रे कॅट्सचं प्रमाण कमी होईल. कारण त्यांच्यावरनं गाड्या जातात, हे जातं, ते तसंच NGO असतात, त्यांना तुम्ही मदत करावी सढळ हाताने. कारण जे चांगले NGOs आहेत अर्थात जे मनापासून काम करणार, प्रामाणिकपणे काम करतात, त्यांना तुम्ही आपापल्या परीने मदत करावी. कारण कोणीही तसं काय श्रीमंत, अतिश्रीमंत माणसं फार कमी असतात. आपण काही एवढे गर्भश्रीमंत नाही आहोत किंवा फार श्रीमंत नाही आहोत, पण जी काही आपली कॅपॅसिटी आहे, आपली कुवत आहे, त्याच्याप्रमाणे प्रत्येकाने आपला वाटा जर उचलला या जनावरांसाठी तर त्यांचं जीवन सुखकर होईल असं मला वाटतं. त्यामुळे मांजर हा प्राणी तर मला अतिशय प्रिय आहे. ती माझ्याशी बोलतात, त्यांची भाषा मला समजते. आता आपण रॅपिड फायर हे किती गोवा मुंबई शेवटी गोवाच. कारण पण खरं सांगू का, मला मुंबईची सवय आहे, पण आवड गोव्याची आहे. आवड गोव्याची आहे. कार्टी प्रेमात पडली ब्रह्मचारी. आत्मविश्वासची नीता की शेजारीची प्रीती? शेजारीची प्रीती. महाभारत मालिकेतील म्हणजे उत्तरा की राणी लक्ष्मीबाई? राणी लक्ष्मीबाई. हा, कारण त्याच्यामध्ये एकतर मी घोड्यावर बसायला शिकले आणि दुसरं म्हणजे ती जी व्यक्तिरेखा आहे ती मी अक्षरशः जगले. कारण ते ऐतिहासिक पात्र होतं, पौराणिक नाही. हप्ताबंची मारिया की तिरंगाची शांती? तिरंगाची शांती कधीही. आणि नाना आणि राजकुमार बद्दल एका कावळीत सांगायचं झालं तर? नाना पाटेकर हे अगदी रोखठोक आहेत आणि राजकुमार म्हणजे एक काय म्हणतो आपण त्याला, एक राजा महाराजासारखं त्यांचं व्यक्तिमत्व. त्यामुळे ते मला राजाच वाटायचे. त्यांचं ते वावरणं, त्यांचं ते मधल्या वेळात झोपणं, ते मध्ये झोप वगैरे घ्यायचे. हो, दुपारी लंच ब्रेक मध्ये त्यांचं ठरलेलं 1 तासाची झोप. त्यामुळे असा एक राजा किंवा महाराजाच करू शकतो. शांत किरण जयप्रभा? शांत किरण. फिल्मिस्तान दादासाहेब फाळके चित्रनगरी? त्याच्याबद्दल ते म्हणजे माझं घरच झालंय. बिग बॉस आणि सुख म्हणजे नक्की काय असतं हे माइलस्टोन्स. त्यामुळे चित्रनगरी हे घरच झालंय. रील की रील म्हणजे आपण जे पूर्वी रील असायचं ना, ते आपल्याला दिग्दर्शक सांगायचं अरे बाबा रे टेक घेऊ नको जास्त, आणि रील्स म्हणजे आता सोशल मीडियावर. आताचे रील्स मला आवडतात. सोशल मीडियाचे भयंकर आवडतात. क्विक अँड नाही, काय असतं त्याच्याबद्दल थोडंसं विस्ताराने सांगते की आता आपण जेव्हा काम करत नाही, दृष्टी आणि सृष्टी म्हणतो तसं, जेव्हा आपण दिसेनासे होतो तरी सुद्धा तुम्ही दिसू शकता. हो, येस. त्याच्यासाठी मला रील आवडतं. हा, म्हणजे आपला एक्सपोजर कायम राहतो. हो, म्हणजे तुम्ही तुमच्या फॅन्सच्या टचमध्ये राहू शकता, जगाच्या टचमध्ये राहू शकता. येस. चित्रपट छोटा पडदा? चित्रपट, पण तरी सुद्धा बिग स्क्रीन आवडतो मला. पण तरी सुद्धा छोटा पडदा असा आहे की तुम्ही घराघरापर्यंत पोचता. अक्षरशः जरी एखादी सिरियल फ्लॉप झाली तरी सुद्धा तुम्ही घराघरात पोचलेले असता. येस. इंडोर शूटिंग की आउटडोर लोकेशन? इंडोर. पण आउटडोरला भटकंती करायला मिळते ना. पण हो, पण ते सूर्यप्रकाश आणि ते दऱ्याखोरातनं जाणं वगैरे थोडंसं त्रासदायक आहे. मेकअप रूम की व्हॅनिटी? व्हॅनिटी. कारण तोच आजच्या जमान्याचा जो एक मी मगाशी म्हणाले तो कम्फर्ट लेवल आहे. कम्फर्ट लेवल व्हॅनिटीमध्ये आहे. घरचा डबा सेटवरचं जेवण की बाहेरचं मागवायचं सेटवर? घरचा डबा अर्थात, कधीही. फिश करी की फ्राईड फिश? फिश करी. गोव्याचं असल्यामुळे मासे खाण्याची आवड, चंगळ, सवय खूप आहे.
आणि माझे मिस्टर अजय जे आहेत ते व्हेजिटेरियन आहेत, त्यामुळे अच्छा. घरी आमच्या कमी होतं हा मासे, कारण एकटीसाठी काय मासे करणार म्हणून. हा पण नाहीतर मी रोज मासे खाल्ले असते. गोव्याला जाते तेव्हा रोज मासे खाते आणि मी सोमवार, शुक्रवार, आपलं शनिवार किंवा आपला गुरुवार हे पाळत नाही कधी. हा त्यामुळे माझ्यासाठी मी 7ही दिवस खाऊ शकते मासे. यस. माझ्याकडे फोटोचं कलेक्शन तर तो एक वेगळा विषय होईल अर्थात, आणि सगळ्या ऍक्टर्सचे. सगळ्या ऍक्टरचे. तर मी काही निवडक असे फोटो आणलेले आहेत बरं. आणि बघू आता काय आठवणी आहेत. हाय ग, हा म्हणजे आमिर खान बरोबर माझा हा दुर्मिळ असा फोटोग्राफ Yes. आहे. आणि त्यावेळेला एक हे कार्यक्रम होता, इरफान खान त्याचे दिग्दर्शक होते. काय ह्याचं नाव होतं? तो लॉटरी वगैरे काढायचा होता ते. हो, ते कार्यक्रम होता. हा म्हणजे आता असले कार्यक्रम आम झालेले आहेत, पण हा. त्यावेळेला हे फार दुर्मिळ असा कार्यक्रम होता तो. आणि त्याच्यात मला आमिर खानची मुलाखत घ्यायची होती. हा आणि आमिर खान आला होता, त्याच्या मुलाचा नुकताच जन्म झाला होता आणि इतका छान तो अनुभव होता. आमिरने अगदी छान प्रामाणिकपणे उत्तरं दिली आणि कुठलाही म्हणजे अगदी सहजपणे आणि खूप वेळ दिला मुख्य म्हणजे. आणि त्यानंतर मी आमिर खान बरोबर परदेश दौरे पण केले नृत्याचे, त्यामुळे हा छान सुखद अनुभव आहे. आई ग उत्तरा. अर्जुन आणि आपले गुफी पेंटल, स्वर्गीय गुफी पेंटल आणि ते आपले गजेंद्र चव्हाण हा ते होते माझ्या बरोबर. आणि छान असं खेळीमेळीचं वातावरण असायचं, त्यामुळे थट्टा मस्करी करताना हा एक छान उत्तरेचा म्हणजे हा महाभारतचा अनुभव फिल्म सिटी मधल्या एसी सेटवरचा. बरं, हे फोटो सेशन आठवत आहे का? हे कुठे होतं हो फोटो सेशन, मला आठवतच नाही. छान हे फोटो सेशन म्हणजे. आणि ही काय बरं पोज दिली मी, बापरे. कुठे होतं हे फोटो सेशन, काय मला आठवतच नाही, ह्याची मला आठवणच नाही. पण अर्थात म्हणजे आठवतंय मला कुठेतरी, बहुतेक फिल्म सिटी असावं. यस. हा हा एक सिनेमा लोकांना पोहोचला नाही. खरंच. पैसा पैसा पैसा, कुमार सोनी डायरेक्टर. हो. आणि हमो मराठ्यांच्या मार्केट कादंबरीवर होता. करेक्ट. तर आणि ही माझी व्यक्तिरेखा इतकी सुंदर मनस्वी होती. तनुजा नावाची व्यक्तिरेखा रमेश भाटकरनी याच्यात उत्तम काम केलेलं आहे. तर हा चित्रपट कुमार सोनी यांनी तो त्याचं दिग्दर्शन केलं होतं आणि अतिशय सुंदर दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट पोचायला पाहिजे होता हो. लोकांपर्यंत. यस. लक्षाबरोबर हा चित्रपट होता. गिरीश घाणेकर याचे दिग्दर्शक होते. अफलातून नावाचा हा चित्रपट. त्याच्यात मला छान बिट्टी नावाचं कॅरेक्टर होतं. त्याच्यात ती ब्लॅक मार्केटिंग करणार असते, ती तिकीट विकते आणि 10 का 5 वगैरे असं. आणि त्याच्यात लक्षाबरोबर ती लक्षाला विचारते, कारण तो हे सगळं रूप धारण करून बसलेला असतो, त्यामुळे तिची ती दाढी ओढून ती म्हणे, एवढी दाढी कशी हो वाढली तुमची? तर म्हणे खत पाणी वाढवून मी तिला वाढवली वगैरे, असं तो अशा प्रकारची उत्तर देतो. हा चित्रपट. आई ग, बायको चुकली स्टँडवर पार्ट 2. यस. तेव्हा लक्षा हयात नव्हता, त्यामुळे त्यानंतर वेगळा नायक घेऊन आम्हाला तो चित्रपट करावा लागला. आणि त्याचे प्रोड्युसर सेम होते. विजय यांचा चित्रपट होता तो, कोल्हापूरचे. यस. आणि त्यांनी छान चित्रपट बायको झाली गायब. आणि बायको चुकली स्टँडवर हा लक्षाबरोबर होता. सुपर डुपर हिट झाला होता. फक्त बायको झाली गायब हा चांगला रिलीज न झाल्यामुळे तेवढा आला नाही आणि त्याचे दिग्दर्शक पण आता नाही आहेत हयात. तर हा त्याच्यातला फोटो आहे. कोल्हापूरलाच मला वाटतं जयाप्रभा स्टुडिओमध्येच मला वाटतं त्याचं चित्रीकरण. जयप्रभा. श्रीदेवी बरोबर हा माझा छान दुर्मिळ असा फोटोग्राफ आहे. आणि त्याच्यात मला पैज लग्नाची या चित्रपटासाठी हे अवॉर्ड मिळालं होतं दुसऱ्यांदा. यशवंत भालकर. हो, 98 मध्ये मला वाटतं. तर तेव्हा यशवंत भालकर, स्वर्गीय यशवंत भालकर याचे दिग्दर्शक, आणि तेव्हा बॉनी कपूर आणि श्रीदेवी यांच्याकडून मला ते अवॉर्ड मिळालं. हे विशेष आणि ही छान आठवण आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार. हो, राज्य शासनाचा पुरस्कार, बरोबर. आणि हे एव्हरग्रीन
ह्याच्यासाठीच मला लोक वंडर गर्ल वर्ष करते. ह्या चित्रपटामुळे झाले. गंमत जम्मत हे काय म्हणतो आपण त्याला, आपली पहिली भेट. हो खरंच आपली पहिली भेट. आणि बोट मधून ते सुखद मी आले निघाले, मी आले निघाले, ते गाणं. येस. तर आता मी माझ्याकडची काही बुकलेट्स आणली आहेत. बर. म्हणजे दुर्मिळ बुकलेट्स. म्हणजे एक काळ असा होता की बुकलेट्सला म्हणजे खूप व्हॅल्यू होती. आता सोशल मीडियाच्या काळामध्ये सगळं आपण ऑनलाईन बघतो वगैरे, पण बुकलेट, वा खरंच हो. त्या काळात किती सुंदर हे बुकलेट असायचं. आणि त्याच्यावरनं पूर्ण स्टोरीची कल्पना यायची. आणि किती सुंदर त्याचं म्हणजे त्याची मांडणी वगैरे किती छान. हो. त्याच्यात पसंत आहे मुलगी हे एक मला ना सुदैवाने स्त्री प्रधान चित्रपट मिळाला. आणि त्याच्यात हा पसंत आहे मुलगी हा चित्रपट होता. त्याच्यात मी अतिशय काय म्हणतो त्याला, स्वतःचं मत असलेली, स्वतःचं मत परखडपणे मांडणारी अशी मी मुलगी असते. आणि ती शेवटी नायकालाच सांगते की मला हाच जो नायक आहे तोच पसंत नाहीये, हा तूच पसंत नाहीयेस मला, तू मला काय पसंत करणार, कारण तुला स्वतःचं मत नाही. अशा मुलाला मी नापसंत करते असं म्हणणारी ही मुलगी. आणि अशा प्रकारचं हे कॅरेक्टर. त्याच्यात नितीश होता माझ्याबरोबर, भारद्वाज नायक माझा, आणि वंदना गुप्ते. नितीश, वंदना आणि माझं त्याच्यात माझी जवळजवळ दुहेरी भूमिका होती त्याच्यात. मधू आणि काय दुसरी कोणतरी, म्हणजे त्याच्यात ती एकदम काकूबाई टाईप वगैरे असं, 2 वेण्या घालून. आणि व्ही.एन. मयेकर ते एडिटर मुळातले, पण त्यांनी खूप छान दिग्दर्शन, मोठ्या प्रेमाने त्यांनी हे दिग्दर्शन केलं. छान. आणि मडला शूटिंग पण अगदी. हो. आणि हे रेतीतलं माझं हे चित्र आहे, छायाचित्र खूप छान. हमाल दे धमाल, ला 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 ला, हमाल दे धमाल. फार सुंदर. लक्षाचा त्याच्यात म्हणजे हे पिग्मॅलियन हे मुळात जे नाटक होतं, म्हणजे नाही सिनेमा, त्याच्यावरनं ती फुलराणी आणि त्याच्यानंतर हमाल दे धमाल, म्हणजे तीच थीम घेऊन, तोच आशय घेऊन हा चित्रपट झाला. फक्त रोल जे आहेत ते रिव्हर्स झाले. म्हणजे जी हिरोईन आहे तो हिरो झाला आणि हिरोईन हिरो झाली. त्यामुळे ह्याच्यात मी त्याला एका हमालाला आमूलाग्र बदलते. आणि तो कसा एक आधुनिक काळातला एक चांगला हिरो होतो, नायक होतो. आणि याची आठवण म्हणजे याच्यात अनिल कपूरने गेस्ट अपीअरन्स केलं होतं. आणि पुरुषोत्तम बेर्डेने अतिशय सुंदर त्याचे संवाद लिहिले होते. अतिशय सुंदर गाणी. मनमोहना तू राजा स्वप्नातला, हे गाणं तर आशा भोसलेंचा आवाज मला लाभला, पार्श्वगायन लाभलं त्यांचं. आणि पुरुषोत्तम बेर्डेच्या दिग्दर्शनाचं सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणजे हा खरंच हमाल दे धमाल. आजही अगदी लहान मुलं सुद्धा याची आठवण काढतात. हे वैशिष्ट्य आहे ह्याचं. आणि ते गाणं सुद्धा, कर्नलच्या पोरी तुझं हित काय काम ग, ते सुंदर गाणं, म्हणजे अतिशय सुंदर. आणि एक होता विदूषक, डॉक्टर जब्बार पटेल. हे मोठं नाव मराठी चित्रपटसृष्टीमधलं, हिंदी चित्रपटसृष्टीमधलं. आणि त्यांनी किती सुंदर सुंदर चित्रपट केले. पण लक्षाच्या आयुष्यातला हा अजरामर असा हा चित्रपट एक होता विदूषक. आणि त्यांनी टायटल रोलच केला होता. आणि त्याच्यात माझी भूमिका मध्यवर्ती जरी नसली तरी अतिशय महत्त्वाची होती. त्याच्या आयुष्यात ती कशी येते ही मुलगी, आणि ती त्याचा वापर कसा करते त्या नायकाचा, हे त्याच्या छान पद्धतीने दाखवलं. तसंच मधुबाईंनी इतकं सुंदर काम केलेलं आहे. बैठकीची लावणी कशी सादर करावी हे खरं मधुताईंकडनंच शिकावं. त्यांनी भरलं आभाळ ही बैठकीची लावणी किती सुंदर. डॉक्टर मोहन आगाशे सुद्धा होते, तुषार दळवी, पूजा पवार. करेक्ट. ही सगळे महत्वाचे खूप मोठे कलाकार त्याच्यात. पण नाव हा चित्रपट मिळाला कसा? हा चित्रपट म्हणजे मला लक्षामुळेच मिळाला. आणि लक्षाने मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं आवर्जून हा चित्रपट तुला करायचा आहे, माझ्यासाठी करायचा आहे. आणि नंतर डॉक्टर जब्बार पटेल माझ्या घरी आले. आणि ते तर इतके बोलके आहेत, तुम्हाला माहिती आहे डॉक्टरांचा स्वभाव. आणि ते माझ्याकडे जवळजवळ 3 तास होते. आणि त्यांनी मला 1 तास याची कथा ऐकवली. आणि मी स्थिमित झाले. किती सुंदर. तो चित्रपटच माझ्या डोळ्यासमोरनं गेले. कारण ते इतके बारकावेने ऐकवतात ना सगळं. आणि त्यांचे डायलॉग म्हणजे नसायचेच. ते मला म्हणायचे,
अहो डायलॉग कुठे, स्क्रिप्ट कुठे, कुठे स्क्रिप्टमध्ये अडकलीस तू, असा तू आता हे झाल्यावर तू काय बोलणार, ते झाल्यावर तू काय बोलणार, असं करून ते सीन तयार करायचे. त्यामुळे मला सुरुवातीला फार अवघडल्यासारखं वाटायचं, पण नंतर नंतर मला ते छान वाटायला लागली पद्धत. कारण अतिशय आपण काय म्हणतो त्याला, एक इन्स्टिंक्टिव्हली आपण बोलतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला हजरजबाबीपणा येतो आणि खूप छान असा अनुभव होता हा. असे अनेक अनुभव वर्षा उसगावकरकडे आहेत, म्हणजे सांगावं तेवढं थोडंच आहे खरं तर. म्हणजे चौफेर वाटचाल, यशस्वी वाटचाल आणि भरभरून वाटचाल अगदी. म्हणजे प्रत्येक विषयावर आपण किती बोलू आणि किती नको असं होण्यासारखं आहे. खरंच म्हणजे तुम्ही हा एक चलचित्र कसं असतं, एक फ्लॅशबॅक सारखं तुम्ही आलात, पूर्ण ह्याच्यावरनं नजर फिरवलीत आणि मला बोलतं केलं. आणि पण आजच्या गोष्टी पण आपण सुरुवातीच्या मुलाखत सुरुवात करताना आजच्या गोष्टीपासून गेली अगदी, आणि हे आता फ्लॅशबॅकला नेलं. म्हणजे दोन्हीचा संयम आपण केला. हो, आमच्या ऑफिसला येऊन अतिशय दिलखुलास मनमोकळेपणे आणि चर्चा होईलच या सगळ्या मुलाखतीची. ह्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद दिलीपजी. तुम्ही साक्षी आहात, साक्षीदार आहात माझ्या करिअरचे. आणि सगळ्या रसिकांना माझी विनंती आहे की त्यांनी या मुलाखतीचा आस्वाद जरूर घ्यावा, कारण खूप दिवसांनी हा योग आलेला आहे आणि खूप छान वाटलं. कारण तुमची मुलाखत मी जवळजवळ मिस केली इतकी वर्ष. तुम्ही किती वेळा यायचा म्हणजे ह्याला स्टुडिओ सेटवर माझ्या, कितीतरी मुलाखती आपण. मला तर सगळ्यात जास्त मुलाखती मीच केल्या असतील. अर्थात, बरोबर आहे ना. आणि त्यामुळे खूप छान वाटते मला, खूप छान वाटलं बोलून. म्हणजे मी हलकी झाले. हे जास्त, ही प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे. हो, मी खूप मनमोकळेपणाने बोलले आणि प्रांजळपणे बोलले, खरंच मनापासून बोलले. नक्कीच, अगदी. तर मित्र, हॅशटॅग ठाकूर विचारणार यामध्ये आमची पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.